महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय असं जे सातत्यानं बोललं जातं त्याकडे नारायण राणे कसं पाहता? राज्याचं असेल, देशाचं असेल, राजकारण खरोखर इतक्या खालच्या पातळीला जातंय? मला नाही वाटत. बरं, हा चिखल विरोधकांनी केलाय. मातीमध्ये पाणी जास्त मिसळायला लागलेत विरोधक. त्यांना कळत नाही केव्हा काय करावं. ते स्टेबल नाही आहेत. कशामुळे? एक सत्ता गेली, सत्ता मिळण्याची संधी नाहीये. काय करणार? शिवसेना मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे, आता डायरेक्ट आहे तो मातोश्रीमध्ये. काय त्यांच्याकडे भविष्यात काय मिळेल? महाराष्ट्राच्या राजकारणात काय मिळणार नाही. आता नगरपालिका वगैरे, महानगरपालिका मुंबईची आहे, ते पाहतात मिळतं का? कुटुंब चालवायला काहीतरी लागतं ना. त्यांचं त्यांच्यावर डिपेंड आहे. ते काही करू शकत नाही. काँग्रेसला तर काही स्थान नाही महाराष्ट्रात, अजिबात नाही स्थान. किती आमदार आहेत त्यांची, काय खासदार आहेत, काय संधी आहे. त्यामुळे विरोधक आमचे आहेत ना, हे विरोधक म्हणून भूमिका बजावतात ती भारतीय संविधानाप्रमाणे विरोधी पक्षाची भूमिका म्हणून अदा करत नाहीयेत. नाही करत आहे. तो त्यांना माहित नाही की या विरोधी पक्षाने काय करावं. नुसती शिव्या देणं विरोधी पक्षाचं काम नाहीये. विधायक, सामाजिक, आर्थिक, लोकहिताचं हे काहीतरी बोला ना याच्यावर. उद्धव ठाकरे आयुष्यावर कधी बोलले? राहुल गांधी कधी बोलतो? त्याला कळतं. राष्ट्रवादीवर बोलणार नाही. त्यांना कोणातरी मागे जायचं आहे. ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, पण आता बाकी काय म्हणत नाही. इंटू ब्रॅकेट सगळं. आणि त्यामुळे विरोधी पक्षांनी केलेला चिखल आहे. चिकनात माकलेले आहेत आणि चिखलातून बाहेर काढायला त्यांच्याकडे माणसं शोधतायत. कोण माणसं मिळत नाही. निश्चितच. मात्र येत्या काळामध्ये होणाऱ्या अनेक निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेची ठरणार ती म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक. कारण त्याचं असलेलं आतापर्यंतचं आर्थिक नियोजन असेल, त्या ठिकाणी आपली सत्ता राखण्यासाठी सर्व पक्षांचे सुरू असलेले प्रयत्न असतील आणि त्या अनुषंगानं नवीन राजकारण उदयाला येताना दिसून येतंय. या